आज धामणगाव येथील उपबाजार समितीचं लोकनेते सुरेश अण्णा यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. अण्णा, खूप दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता धामणगावकरांचा, कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी. ती तुम्ही खूप दिवसाची आमची इच्छा पूर्ण केली. धामणगाव येथे उपबाजारपेठ कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ झालेली आहे. संजय गाडवे आणि समस्त ग्रामस्थ हे सगळ्यांची ही सततची मागणी होती आणि आमचे सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळ यांनी ती मान्य केली आणि या भागामधला जो कांदा इतरत्र जात होता तो आता इतरत्र जाणार नाही. आणि धामणगाव ही पहिलीच मोठी बाजारपेठ आहे. आता त्याही पेक्षा मोठी बाजारपेठ होईल. आमचं धामणगाव अधिक मोठं व्हावं एवढीच यातून सगळ्यांची इच्छा आहे. तुम्ही शेतकरी बांधवांना आणि गावकऱ्यांना काय विनंती करणार? गावकऱ्यांना काय विनंती, फक्त शांतता राखावी. आणि मला असं वाटतं आपल्या गावामध्ये साधारणतः शांतता आहे. धामणगाव मध्ये हे वेडेवाकडे धंदे काही होत नाही. वाद किरकिऱ्या फार कमी असतात. ज्या मार्केट कुठं टिकत नाही, जिथं हाणामाऱ्या भानगडे कुटाने असं जर झालं तर मग तिथे मार्केट टिकत नाही. धामणगाव मध्ये तसं अजिबात होणार नाही. इथे तसं बऱ्यापैकी कंट्रोल इथले स्थानिक सरपंच आणि त्यांचं आहे. त्याच्यामुळे एक शेवटचा प्रश्न, काल झालेल्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवलं, परंतु बीड जिल्ह्याचं तुम्हाला महत्वाचं पद असताना सुद्धा चर्चा अशी अण्णांचा फोटो लावला नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर पराभव लागला पक्षाला. तिथे बोलायचं तिथं बोलू.